जय जिजाऊ. लग्न अक्षदाची भूमिका, हेतू आणि उद्देश जो आहे तर त्याबाबतची 3 मिनिटाची माहिती आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. त्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सोबतच लग्न अक्षदाची कार्यपद्धती कशी असणार आहे किंवा गेल्या 7-8 वर्षापासून एक मोफत सेवाभाव म्हणून कुणाची फसवणूक होऊ नये म्हणून यासाठी जी काही आपण कार्यपद्धती आहे तर त्याबाबत अनेक प्रश्न येत असतात आणि प्रत्येकाला उत्तर देणं शक्य नसतं. म्हणून थोडक्यात पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण ही कार्यपद्धती समजून घेण्याचा प्रयत्न करू. पहिल्यांदा तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की लग्न का जुळत नाही. तर आपण काय करतो की झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत फक्त दुसऱ्यावर अवलंबून असतो की दुसऱ्यानं आपल्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि अवलंबून असतानाच आपण काय करतो की अपेक्षा फक्त दुसऱ्याकडून व्यक्त करतो आणि आरोप फक्त दुसऱ्यावर करतो की आपल्याला जर लग्नासाठी मुलगी भेटत नसेल तर मग आपण काय करतो की मुलीचे भाव वाढले, मुलीचे नखरे वाढले, मुलीच्या बापाला हे पाहिजे, मुलीच्या बापाला ते पाहिजे, असे आरोप करतो. त्याचे मटेरियल व्हिडिओ व्हायरल करतो आणि मोकळं होतो की त्याच्यामुळे आपली अशी आशा असते की आपल्याला वाटतं किंवा असे आरोप केले म्हणजे जग सुधरल. तर आशानं लग्न जुळत नसतात. कुणावरही आरोप करू नका, कारण ज्या काही मुलीबाळी आहेत तर त्या तुमच्या आमच्याच कुठल्या तरी स्वैरसंबंधातल्या भावकीतल्या आहेत, हे आपण विसरून चालणार नाही. दुसरीकडे लग्न का जुळत नाही त्याच्यावर जर विचार करायचा झाला तर जे काही आपण 10-20 वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये स्त्री भ्रूण हत्या केली, त्याचं पाप केलं, तर त्या पापाची फळं प्रायचित्त आपण कुठेतरी भोगतो आहोत आणि त्याच्यामुळे मुलामुलींच्या संख्येमध्ये विसंगती निर्माण झाली. दुसरीकडे ही विसंगती निर्माण होत असताना जी काही आपली सांस्कृतिक पारंपरिक अंगाने मुला मुलींची लग्न व्हायची, सहजीवनाचं नातं त्याच्यात मध्ये तयार व्हायचं, तर त्याच्यामध्ये ते तसं न होता आता लग्न काय व्हायला की मुला मुली दोघंही शिकायला लागले, मग त्यांची लग्न शिक्षणासोबत व्हायला लागली, एकमेकांच्या व्यवसायासोबत व्हायला लागली, सामाजिक प्रतिष्ठेसोबत व्हायला लागली. ह्या सगळ्या गोष्टी तपासल्याच्या नंतर ते लग्न जुळत असतात. आणि दुसरीकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या डोक्यामध्ये जो काही गैरसमज आहे की एखाद्या विवाह संस्थेकडे नोंदणी केली किंवा एखादा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला किंवा एखाद्या दलालाच्या खिशात पैसे भरले म्हणजे आपलं लग्न जुळेल. हे असं होत नसतं की हल्ली मनासारखे नवरे मिळतात कुठे, तर मग आमच्याकडे या आणि ठोकून घ्या, अशातले हे प्रकार सुरू आहेत. तर त्या जाहिरातीच्या भ्रमात आपण अडकतो आणि आशानं लग्न जुळत नसतात, हा आमचा दावा आहे. जे काही 1-2% पळून जाणारे असतात तर त्याला कोणी थांबवू शकत नाही. जे काही मोकार असतात तर ते त्यांचं प्रमाण समाजामध्ये अगदी नगण्य आहे. मात्र अजूनही समाज 98% 99% हा सामाजिक सभ्यतेला धरून आहे. गावखेड्यातल्या आमच्या महिला अजूनही वयाच्या 90 पर्यंत आपल्या डोक्यावरचा पदरही ढळू देत नाहीत. ही इथली एक सिस्टम आपली तयार झालेली आहे, नैतिकतेच्या दृष्टीनं वागणारी, बोलणारी, चालणारी. तर असो, आता लग्न जुळत नाही त्याच्याबाबतची कारण मीमांसा शोधत असताना मग लग्न जुळण्याच्या ज्या काही पद्धती आहेत तर पहिल्यांदा हा गैरसमज काढून टाका की लग्न संस्थेकडे नोंदणी केली किंवा तुम्ही लग्न जुळवता का, तुमच्या माध्यमातून लग्न जुळतात का, तुमच्याकडे मुली आहेत का, कमी शिकलेले आहेत का, हे सगळं थोतांड आणि गैरसमज आहे. गेल्या 8 वर्षाचा आमचा अनुभव आहे. शिक्षणापेक्षा माणूस अनुभवातून जास्त शिकतो. अशी लग्न जुळत नसतात. हे जे जुळण्याचं प्रमाण असेल तर एकदम 10,000त एखादं लग्न जुळते, खूप कमी असतं. लग्न हे पूर्ण चौकशी अंती ओळखीत नात्या गोत्यातच जुळत असतात, हा आमचा अनुभव आहे. जर सारख्या प्रोफेशन मधली लोक असतील, कारण आमच्याकडे अशी काही लग्न जुळलेली आहेत, जवळपास या 7-8 वर्षामध्ये 40-50 लग्न अशी जुळली की नाशिक विभागातली मुलगा असेल, इकडची विदर्भातली मुलगी असेल तर त्यांचंही लग्न जुळलं. मात्र कुठेतरी ओळखीचा ट्रेस लागल्याशिवाय किंवा नात्या गोत्याची लिंक लागल्याशिवाय हे लग्नाची बोलणी पुढे सरकत नाही. 4-5 वर्षापूर्वी बीडचं एक स्थळ आमच्या ऍप्लिकेशनवर आलं आणि ते आल्याच्या नंतर वाशिम जिल्ह्यातील स्थळानं आमच्याकडे ती चौकशी केली. आम्ही त्यांना त्यांचा मोबाईल नंबर उपलब्ध करून दिला. त्यांनी पहिल्यांदा फोन केला, असं असं तुमचं स्थळ पाहिलं होतं, मग काय तुमच्यासाठी एखादं असलं तर स्थळ आम्ही सुचवतो. आणि मग तिथून कुठंतरी ती बोलणी पुढे सरकली आणि मग त्याच्यानंतर ते जुळलं. बाकी मग हे चालेल का, ते चालेल का, असं होत नसतं. लोक याच्यामुळे इरिटेट होतात आणि मग आवर्जून सांगतात तीनदा तीनदा की आमचा बायोडाटा एखाद्या ग्रुपवर टाकू नका, हा तुमच्याजवळच ठेवा. तर ह्या अशा गोष्टी घडतात. तर असो, लग्न जुळण्याच्या ज्या काही पद्धती आहेत तर त्याच्यामध्ये पहिली जी काही पद्धत आहे तर त्याच्यामध्ये या पद्धतीमध्ये आपला जो काही पारंपरिक मध्यस्थ होता तर तो जपण्याचा प्रयत्न करा. लग्न कार्य जर तुमच्याकडे होत असाल
किंवा कोणाकडे तुम्ही लग्नासाठी जात असाल तर त्याला पहिल्यांदा सांगा की बाबा या राजकारण्यांची या चोरांचे सत्कार केल्यापेक्षा तुम्ही काय करा की या मध्यस्थांचे लग्न जुळवणाऱ्यांचे सत्कार करा, त्याला जोड आहेर करा, त्याला एखादी भेटवस्तू द्या, त्याला मोठेपणा द्या. अपघात आपण काय करतो की पोरगा दारू प्यायला शिकला किंवा पोरगी भांडकुदळ निघली की याच मध्यस्थानं आमच्या घरात ही पोरग किंवा पोरगी घातली असा आरोप करून आपण मोकळं होतो. आणि मग याच्यामुळं काय होतं की जी काही मध्यस्थ आहेत तर ते पुढाकार घ्यायसाठी तयार होत नाहीत. त्याच्यानंतर जे काही व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत तर कोणी जर म्हणत असेल की व्हॉट्सअपच्या माध्यमातून लग्न जुळतात का, तर आमचा याबाबतचा अनुभव आहे की व्हॉट्सअपचा नुसता जो काही आहे तर तो लग्नाचा फक्त बाजार आणि तमाशा झालेला आहे. त्याच्यातून लग्न जुळत नाहीत हा आमचा दावा आहे. मात्र याच्यातून हमखास लग्न जुळतात व्हॉट्सअपच्या माध्यमातून. मात्र तुमचा व्हॉट्सअपचा ग्रुप हा फक्त ओळखीच्याच लोकांचा किंवा आपल्या जिल्ह्यापुरता किंवा आपल्या विभागापुरताच मर्यादित असायला पाहिजे. त्या माध्यमातून परस्पर संवाद होतात आणि त्याच्यातून लग्न जुळतात हा आमचा अनुभव आहे. आमचा विदर्भाचा एक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये जवळपास 400-500 मेंबर आहेत आणि हे मेंबर सगळे जवळपास एकमेकांना कुठेतरी नात्या गोत्यामध्ये कनेक्टेड आहेत, एकमेकांना ओळखणारे आहेत आणि मग त्यांना फोन केला तर ते रिप्लाय देतात आणि त्याच्यातून मग लग्न जुळण्याचं प्रमाण हे अतिशय चांगलं आहे असा आमचा अनुभव आहे. त्याच्यामध्ये आमचा काहीच रोल नसतो. तर ह्या गोष्टी आहेत. तिसरी गोष्ट आपण काय करतो की लग्न अक्षदा असेल किंवा कुठलंही असेल तर एखाद्या वेबसाईटवर नोंदणी केली तर काल परवाच एका मित्राचा मेसेज आला की त्यानं नोंदणी केली आणि लगेच त्याचं व्हेरीफाय वगैरे झालं तर मग ती गर्ल माझ्यासोबत व्हिडिओ कॉलवर बोलेल का, हे करेल का, म्हणजे हे कुठेतरी अजूनही आमच्या मुली असतील समाजातील किंवा स्त्रिया असतील तर रस्त्याने जात असताना चालत असताना काहींनी आता ते बरमुडावर टरमुडावर ते पुण्या मुंबईचे मेट्रो सिटीतले लोक विचित्र वाटतात त्यांचा विषय सोडून द्या, पण गावखेड्यातल्या अजूनही मुली ज्यांच्या पालकांचं त्या मुलींवर लक्ष आहे तर अशा मुली रस्त्यानं चालताना नजर वर उचलून सुद्धा एकमेकांकडे बघत नाहीत. ही एक आमची सामाजिक सभ्यता आहे. तर ह्या दृष्टीनं आपण विचार केला पाहिजे. तुमच्या काय फीडबॅक आहेत त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुर्तास धन्यवाद.